अध्यक्ष महाराज, दर अधिवेशनामध्ये या अशा पद्धतीचं कारखान्यामध्ये होणाऱ्या स्फोटची चर्चा आपली सभागृहात येतं. अध्यक्ष महाराज, आपले मंत्री नवीन आहेत त्याच्यामुळे, पण मुद्दा असा आहे की सेफ्टी साईटसाठी जे काही अधिकारी लागतात, कर्मचाऱ्यांची संख्या जी आहे या विभागामध्ये नगण्य आहे. आपण प्रायव्हेट लोकांकडून त्या स्ट्रक्चर ऑडिट असेल, या सगळ्या गोष्टीचं ऑडिट आपण करतो आणि त्याच्या आधारावरच आपले कारखाने महाराष्ट्रात सुरू आहे. निरपराध लोकांचे मोठ्या प्रमाणात जीव या महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत कारखानदारीमध्ये काम करत असताना. अध्यक्ष महाराज, मागच्या वेळेस आपल्याला उत्तर आलं होतं की आम्ही हे सगळं आता भविष्यात असं घडणार नाही, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टीचं आम्ही उपाययोजना करू. पण या पद्धतीच्या घटना हे सातत्याने होतात. मंत्री महोदयांनी तुमच्याकडे असलेला सध्याचं कर्मचाऱ्यांची संख्या आणि ही सगळी परिस्थिती ही सभागृहाला अवगत करावी आणि शासन कालबद्ध पद्धतीनं पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे जीव जाणार नाही निरपराध लोकांचे, यासाठी काय काय उपाययोजना करणार ते सांगा. महोदय, सन्मान्य नानाभाऊंनी विचारलेला प्रश्न खरोखर खूप महत्त्वाचा आहे या राज्याच्या दृष्टीने. आतापर्यंत आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होताना दिसतात आहे आणि हे ॲक्सिडेंट होत असताना कामगार विभागाच्या जवळ अधिकाऱ्यांची संख्या फार मोजकी आहे. पण त्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतो की कारखान्यांच्या तपासणीच्या माध्यमात CSI प्रणालीद्वारे पोल्युशन बोर्ड असेल, MIDC असेल आणि कामगार विभाग असेल, एक संयुक्त तपासणी होत असते. सोबतच आपण स्पेशल ऑडिट जे त्यांचं सेफ्टीचं करतो आणि खरोखर म्हणजे हे म्हणतो की आपण जे विषय मांडला आहे तर त्या दृष्टीने आम्ही मागच्या वेळेस जेव्हा चर्चा झाली होती त्या चर्चा झाल्यानंतर असे धोकादायक जे कारखाने आहेत या कारखान्यांचा स्पेशल ड्राईव्ह केला, ज्यामध्ये जवळपास 2230 कारखान्यांची तपासणी आपण केली आणि त्यामधले 469 कारखाने असे होते की ज्यांनी नियमाचं पालन करताना दिसले नाही, अशांवर आपण खटले दाखल केले. त्यांना उपाययोजना करायला पाहिजे ते करण्याच्या सूचना केल्या आणि त्या माध्यमातून आपण त्यांच्यावर वॉच ठेवतो आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपण अधिकाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी आपण आकृतीबंध मंजूर केलेलाच आहे. त्याच्यातही आपण ती प्रक्रिया जोराने राबवतो आहे आणि येणाऱ्या काळात अशा प्रकारे कुठे अपघात होऊ नये यासाठी पुन्हा एकदा आम्ही स्पेशल ड्राईव्ह आता येणाऱ्या काळात करणार आहे.